काही प्रॉब्लेम झाला असा, मला जायचं होतं RTOला ट्रायलला, पण चेंज झाला, प्रॉब्लेम झाला. तर बघू, जाऊया. गाईस आता आपण निघतोय, लेट्स गो. आणि आपली गाडी थोडी पाय मी काल नाव टाकून घेऊन आलो. आणि अजून एक नाव आहे, तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट. टिफिन वगैरे ठेवूया व्यवस्थित. गाईस इथं पण नाव आहे, आणि ही आपली ओल्ड बाईक आहे. गाईस पडले आता आपण बाहेर. तर गाईस आता आपण चाललोय फिरायला म्हणजे कामाला चाललोय, फिरायला नाही चाललोय. तर मी तुमचा लाडका सुमेध गमरे. हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि मी तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. गुड मॉर्निंग गाईज. तर गाईज आता आपण चाललोय बालेवाडीला, आणि इकडं काल प्रोग्राम होता म्हणून रस्ता जरा बंद केला. अंकल जी इंडिकेटर बंद कर दो. अंकलला जायचंय कुठं आणि चालल्यात कुठं. चीटिंग करता है तू. सकाळच्या वारी असे त्रास त्यांना तो मारत करतो सायकल वाल्यांना. माझी ड्युटी आहे 7ची, आणि आता आपण चाललोय गाडी घ्यायला, आणि तिकडनं परत गाडी घेऊन आपल्याला इकडे जायचंय. टेम्पो ट्रॅव्हलर चालवतो मी, स्कूल बस आहे, तर जाऊया. गाईस डोळे बघा, डोळे गोल डोळे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आपण चाललोय बालेवाडी मध्ये. सकाळच्या बारी वॉकिंगला येतं ते, तशी बॉडीसाठी काही ना काही वर्कआउट करायलाच पाहिजे. अच्छा, हमको सिखा रिया है. आपलं पण जिम वगैरे चालू आहे. आज संध्याकाळी जिमला जाऊ, तुम्हाला जिम मधलं पण दाखवतो. मी ह्याचीच वाट बघत होतो की नेमकी कधी माझं मटेरियल येईल. रेसर बघा काही रेसर, इथं मॅच होत असतात. आता पण मॅच झाली, सायकल मॅच. ओ माय गॉड, मामा कचरा पडतोय खाली. गुड मॉर्निंग. का मी सारखा गुड मॉर्निंग करतोय, बरं झालं का मी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आता गुड मॉर्निंग नाही करायचं. हो सावकाश, सिग्नल लागलाय. आम्हाला तरी जाऊ दे, आमचं सिग्नल सुटला आहे. तर गाईज आता आपण आहे ऑन मध्ये. तर गाईज मला कमेंट बॉक्स मध्ये हे पण सांगा, व्हिडिओ नेमकी कसा दिसतोय मॉर्निंगला. कारण की आपला मोबाईल काय आयफोन वगैरे नाही आहे, साधा मोबाईल आहे. तर तुम्ही पण सहकार्य करताय आणि ऍडजस्ट करताय, त्यासाठी थँक्यू. मला एवढंच पाहिजे की या मोबाईल मध्ये मॉर्निंगला कसा व्हिडिओ येतो मॉर्निंगला. दुपारी तर मला वाटतं बऱ्यापैकी चांगला व्हिडिओ येतोच, पण तरी पण तुम्ही एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. लालपरी आता जरा निवांत जाऊया. आणि गाईज खरं म्हटलं ना, कालच गाडीची सर्व्हिसिंग केली मी, म्हणजे शोरूमला गेलो होतो, गाडी सोडवली, सर्व्हिसिंग वगैरे केली. आणि येता मी काय केलं की बाबा आपण आपलं नाव टाकून घ्यावा आपल्या गाडीवर, कारण की मी तुमच्यासाठी करणार होतो फोटो ब्लॉगिंग म्हणून. आता आपण औंधमध्ये आंबेडकर चौकात होतो, आता आपण चाललोय ज्युपिटरवरनं बाणेरवरनं बालेवाडी, आणि परत गाडी घेऊन आपल्याला जायचे सांगवीमध्ये, कारण की सगळ्यात पहिला पिकअप सांगवी मधला आहे. आज काय पूर्ण शाळा नाहीये, फक्त 10वीचे क्लासेस चालू आहेत.
जे 10वीचे एक्स्ट्रा क्लास असतात ते चालू आहेत. गायत्री हॉटेल एक नंबर भेटते बिर्याणी वगैरे, कारण की मी खाल्लेली आहे. तुम्ही पण येऊन गावा, जबरदस्ती आहे माझी. तर गाईस ही शाळा आहे MIS. झाला आता कॉल. ठीक आहे, निवांत बसलं. गाईस अशा काही ते गाडीत एक आपली गाडी आहे कुठे पाय 2 नंबर. ही गाडी मला आता रिसेंटली भेटली, नवीन भेटली आणि आपल्याला लावायची आता किंवा थोडंच लावू. गाडी केली लॉक, अशी केली गाडी व्यवस्थित, मस्त दिसते ना. ओके लेट्स गो. गाडीमध्ये डिझेल आहे का नाही बघूया एकदा, नाही तर दुसरी गाडी घेऊन जाऊ. आहे डिझेल अर्धी टाकी. गरम पण खूप झालं. शॉप लेट्स गो. तर गाईस आता आपण निघालोय आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघा. एक नंबर दिसतोय, कारण की मला पण आता खूप उशीर झालाय. तर डायरेक्ट शाळेवर आल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर गाईस आता आपण आलो होतो शाळेवर, गाडी वगैरे लावली, पोरांना वगैरे सोडले आणि तिकडे नागेश भाऊ आहे म्हणजे सुपरवायझर आहे, मॅडम सोबत बोलतोय. आणि ही त्यांची नागेश भाऊची मुलगी आहे. कागद सकट चालत आहे दिदी, कागद सकट घालणार तू. ए दिदी नाव सांग तुझं काय? काजा का किती मध्ये येतो, कोणत्या स्टँडर्ड मध्ये येतो? जूनियर KG में जाओगी तुम. और आपको पोयम आता है? हाँ आता है. बोलो पोयम. बालिशाय बालिशाय चम 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 छाता लेके निकले हम, पेड़ फिसलेगी गए हम, ऊपर छाता नीचे हम. यो माझ्याकडनं पण चॉकलेट आहे तुला, मी पण चॉकलेट देणार. तुझं पूर्ण नाव सांग. तुला मराठी नाही येत? मराठी पण येते. मराठी मध्ये बोल की, तुला सर्दी झाली का? इंग्लिश पण येते अजून मराठी पण येते. मराठी पण येते, इंग्लिश पण येते. व्हेरी गुड. ही कोणाची रिक्षा आहे? पप्पांची रिक्षा आहे तुझ्या? गाईस प्रॉब्लेम झाला असा, मला जायचं होतं RTOला ट्रायलला, पण चेंज झाला, प्रॉब्लेम झाला. तर बघू, जाऊया. भाऊ येऊ का? ट्रायलला जाऊन येतो. गाडी आता आपण निघालोय. आता पहिला घरी जाऊ. आता लवकरात लवकर RTOला पोहोचायचंय. आता काय माहिती पोहोचतं का नाही, कारण की आज ट्रायल आहे. हेवी लायसन काढतोय मी आता. तर घरी पोहोचूया लवकरात लवकर. तर गाईस घरी आलो होतो आणि आता आपण निघतोय RTOला. आणि मटेरियल पण घेतलंय, म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे घेतलेत, सगळं काही घेतलंय. आधार कार्ड घेतलंय
पाकिट आहे आणि आपलं हेल्मेट पण घेतलं आहे, पाणी बॉटल घेतली एक. तर आता निघतोय आपण, बघूया जाऊ लवकरात लवकर. 10:30 वाजत आले आणि ट्रायल उशिरा होईल मला असं वाटतंय, पण जाऊया बघूया. तर गाईस आता आपण निघालोय. मी गाडीपाशी गेलो होतो, ठेवलंय मटेरियल वगैरे, कॅश घेतली दुकानात मामीकडनं. आता आपण चाललोय पिंपरीला, पिंपरीच्या आरटीओला, तिथं ट्रायल आहे. चालले आता आपण आरटीओला, जाऊ लवकरात लवकर पोहोचू. तो कसं काय होतं ट्रायल. आणि आता डॉक्युमेंट्स वगैरे घेतलेत, सेव्ह करून ट्रायल तरी चांगली जावं. मला तिकडे जाऊन करायचं आहे त्याला कॉल, कारण की आपल्या एजंटने नंबर दिला. एजंट म्हटलं तो तिकडे जाऊन त्यांना कॉल कर, त्यांनी गाईड करतील. तसं तसं तू कर जे ते सांगतील ते. आपण चाललोय विनय चर्च आहे मोठे, खूप गर्दी असते. आपण जाऊया हायवेने. हो दादा नेमके आहे किंवा आहे कुठं. आता इकडनं परत युटर्न मारून आपल्याला 3-4 किलोमीटर मी थोडं आलो. काय सांगा जाऊ ना तुम्ही. युटर्न मारायला ऑप्शन आहे का आपल्याला. हा दिवाय पाटीलचा रस्ता तुम्हाला बोललो होतो. तर गाईज आरटीओ मध्ये आपण आलोय आणि आता हाय ट्रायल. तर बघू, आपला एजंट काय अजून आला नाही. तो म्हटलं 10 मिनिटं थांबतो, मी येतोय. आणि आपण पावती फाडून घेतली. आणि कोण पण येत असेल तर 200 रुपये कॅश ठेवा, कारण की इथं एंट्री फी 200 रुपये आहे. तर 200 रुपये भरूनच आपल्याला ट्रायल करता येईल. सुरुवातीला पावती फाडायला लागते आणि त्याच्यानंतर एजंट लोकांना भेटायचं. तर तसं काहीतरी आहे. आता आपण आलोय बघा, ट्रायलचं असं आहे. तर बघूया, जाऊ ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. ट्रायल वगैरे बघूया कशी काय होते ते. मला तर वाटत नाही, पण देव करून व्हायलाच पाहिजे, तेवढा आहे कॉन्फिडन्स. पण ठीक आहे, बघूया कसं काय होतं ते, दाखवतो तुम्हाला. तर गाईस ट्रायल वगैरे झाली व्यवस्थित, म्हणजे पास झालो आपण ट्रायलमध्ये. आणि बाहेर आलो, जरा लिंबू ज्यूस वगैरे पियालो आणि आता चाललोय घरी. मला पण भूक लागली आणि झोप पण आली आहे. तर संध्याकाळी जिमला पण जायचंय, एक 5-6 साडेसहा वाजेपर्यंत जाऊया. आणि आता आपण निघूया आणि डायरेक्ट घरी जाऊया, कारण की मला आता इच्छा नाही आहे बाहेर कुठं जायची. मित्राचा पण फोन आला होता, पण मी नाही जाणार. त्याला मी बोलेल की बाबा जिमवरनं आल्यानंतर येईल, नाहीतर बघू. तर आता जाऊया घरी आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा. संध्याकाळी जिमला पण जायचे, जिमचा पण ब्लॉग काढायचा आहे. आलो होतो घरी, जरा झोपलो होतो, मस्तपैकी झोप वगैरे झाली. दीपकचा मला फोन आला होता आणि आता वाजलेत 6 वाजूनच गेलेत. तर आता जायचे जिमला. दीपक म्हटला की मी जातो पुढं, तर तू या मागणं. आणि गाडी माझ्या भावाला, बारक्या भावाला उदयला, त्याला सांगितलंय दीदीला घेऊन ये असं सांगितलंय. तर बघूया, जाऊ. तो आल्यानंतर डायरेक्ट जिम मध्ये तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आम्ही आलो होतो जिम मध्ये आणि आज होता बायसेप. ए कडू, इकडे 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 लवकर, इकडे लवकर ये. काय मारलं बघू बायसेप, बघू ना. जली ना तेरी भी जली ना. तर गाईस कडूचा होता, कडू नाही, ए कनू कनू कनूचा होता पेपर. कनू कितवीचा रे? 12वीचा. पळू नको इकडे. अशी काहीतरी जिम आहे भाऊ.
मी हायब्रिड ॲथलीट माझं नाव यू कॅन विजिट माय प्रोफाईल वेबसाईट ओके लाईक शेअर कमेंट. एक नंबर. सुमित भाऊ अनिकेत भाऊ सुमित भाऊ काय 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 मारते काय एक बॅक आणि बायसेप डबल सेट मारतोय तू. ओके बाळा तू काय मारते काहीच नाही मारत. भाऊ भाऊ एकदा एक नंबर एक नंबर एक नंबर. 12वीचे पेपर कधी दिले तू? आता जानेवारी जानेवारी मध्ये दिले. कुठला पहिला पेपर आता? मराठी नाही सॉरी येतच का? आणि दुसरा दुसरा कुठला हिंदी होता दुसरा म्हटलं नाही दुसरा मराठी होता मराठी होता का? सगळे दिले का? मला वाटलं नापास असेल. नाही बाबा बघूया बघूया तुझा रिझल्ट आपण हे करूया. ते चॉकलेट बॉय पण आहे हा इथं बॉडी शो. आता जिम केली रे काय केलंय खरं का? ऑलरेडी हात दुखतोय रे बघू व्हायचं. गाव दे आता आपण निघूया. चप्पल कुठे किती चप्पल गायब झाली. हाय हाय हाय. तर तुम्हाला हवाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा मोठा करा. चलो लेट्स गो बाय.